ओके. ते ॲप्लिकेशन मी बनवलेलं आहे आणि माझ्या लॅपटॉपवरती मी ॲप्लिकेशन बनवलं आहे मी सॅप स्टडी साईटचं लॉग इन हाईड करायचं. तर ते एक्लिप्समध्ये बनवलं आहे मी स्प्रिंग बूटमध्ये. आता मी स्प्रिंग बूटचं सर्व्हर वगैरे चालू केलं आहे. आता ते ॲक्सेस करा माझ्या लोकल सर्व्हरवरती आहे. एकदा ते लाईव्ह केलं क्लाउडवरती तर ते इंटरनेटची साईट येईल. ओके, तुझ्या क्रॉक्सी वगैरे येईल ती. आता इथे मी लॉग इनला एंटर करतो. हा लॉग इन, ह्याला डिझाईन वगैरे आपण चेंज करू शकतो. पण आता फक्त फ्लो दाखवत आहे. क्रॉक्स वगैरे व्यवस्थित लॅपटॉप लोगो वगैरे टाकू शकतो. ओके. आणि आता इथे मी माझं जे युजर नेम पासवर्ड आहे ते टाकतो. आता हे स्टुडंटचं लॉग इन आय डी आहे. हे सॅप सिटीचं आहे. ह्याला क्लिक केलं तर तो ऑटोमॅटिकली सॅपच्या साईटवरती जाणार लॉग इन करून वगैरे. ओके, हे बघा, हे दुसरं त्यांनी विंडो उघडलं इकडे. दुसऱ्या विंडोमध्ये ते लॉग इन करतात. पुन्हा एकदा दाखवतो तुला मी. ओके. ओके, आता इथे क्लिक केला की तो ऑटोमॅटिकली दुसऱ्या ब्राउझरमध्ये ते उघडतं ते. नाही की सेम ब्राउझरमध्ये तेवढंच आहे, पण तुला दुसऱ्या ब्राउझरमध्ये लॉग इन दिसत नाही. डायरेक्टली स्टडी साईट दिसते, जे तुझं काम पाहिजे होतं हाईड करायचं. हे बघा, हा दुसरा ब्राउझर उघडला. हे बघ, फटकन तो लॉग इन पासवर्ड टाकतो आणि ते हाईड करतो तो. माझ्या मते हे तुझं काम होतं याच्यामध्ये. ओके, आता याला मी बंद करतो. सेम ब्राउझरवरती उघडणं शक्य नाही आहे, कारण का JSP चा प्रोग्राम वेगळा आहे, सेलेनियमचा ब्राउझर वेगळा असतो ते. पण तुझं काम होतं की त्याला ते हाईड करून दिसतं त्याला. ओके, थँक्यू.